नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यात जवळपास 65% शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा, वरुड, मोर्शी, भातकुली, वलगाव, धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये पेरणी केलेल्या सोयाबीनचं बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने अमरावतीच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बोगस सोयाबीनच्या कंपनीवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना मशागतीपासून पेरणीपर्यंत येणारा खर्च द्यावा अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना विचारले असता अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. अशात कृषी विभागामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया स्पष्ट करण्यात आली. आताच आपण जी माहिती दिली आणि जो आपल्याला सूचना प्राप्त झालेली आहे त्यामध्ये 6 तालुक्यांमध्ये काही कंपन्या ज्याची नावं आपल्याकडे आलेले आहेत आणि स्पेशली सोयाबीन या पिकाबद्दलच्या तक्रारी प्राप्त होत आहेत की बियाणे पेरल्यानंतरही साधारणतः 10 दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा त्यामध्ये आपल्याकडे रोप जे आहेत ते उगवलेले नाही आहेत. यामध्ये आपण कृषी विभागाला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत की दरवर्षी ज्या मॉन्सून पिरियडमध्ये अशा पद्धतीच्या काही तक्रारी येतात त्यामध्ये मग कृषी विभागामार्फत आपण पंचनामा करत असतो आणि त्या कंपनीला सूचना देऊन हे जे शेतकऱ्यांचं जे नुकसान त्यामध्ये होतं ते आपण भरपाई करून देत असतो. तर याही पद्धतीने जे तक्रारी प्राप्त होत आहे शेतकऱ्यांच्या त्याचं निराकरण केलं जाईल. त्यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत पंचनामा होईल आणि निश्चितच त्यामध्ये कंपन्यांची पाठपुरावा करून जे नुकसान आहे ते भरपाई आपण करून देणार. माझं नाव आहे नामदेव इंगळे, राहणार पुसदा. इथली शेतकरी माझी 2 एकर शेत आहे. मी बुस्टर कंपनीचं हुतुतू कंपनीचं मी बियाणं वापरलं आणि ते पेरणी करून ते उगवलंच नाही. आणि या मार्गाने आता कसं करावं काय करावं ते तर मी इथं येऊन पोचलो आणि तो मोर्चामध्ये सामील झालो. माझं 2 एकराचं आहे. मी 3 बॅग खरेदी केल्या होत्या आणि पेरणीचा खर्च 22,000पर्यंत आला मला. आता ह्या जो खर्च आहे झालेला त्याच्या पूर्ण आम्हाला खर्च मिळावा आणि हे उशिरा पेरणी होत असल्यामुळे आम्हाला अजून लॉस होण्याचा हे आहे, घाटा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी आजच्या घडीला जी 60 ते 70% पेरणी झाली त्यामध्ये जे सोयाबीनची पेरणी झाली 100%मध्ये त्या सोयाबीनमध्ये जवळपास 50% सोयाबीनचं बियाणं वेगळ्या कंपनीचं हुतुतू असो, बाफना असो, ग्रीन गोल्ड असो, दप्तरी असो, कित्येक बियाणं पूर्णपणे बोगस निघालं. शेतकऱ्यांची 10-10, 15-15, 20 एकराची मोड आली आहे. मग जो माणूस शेतकरी पूर्ण वर्षभराचं स्वप्न पाहते आज त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आली आहे आणि मरण समोर पाहता येतो. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जगावं का मरावं अशी परिस्थिती या बोगस सोयाबीन कंपन्याने केली आणि त्यांना मदत करणारे साठेलोट करणारे अधिकारी हे पण त्याला तेवढे जबाबदार आहे. म्हणून आज आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीच्या नेतृत्वामध्ये आमचे नेतृत्व सन्मान्य रविभाऊ राणा आमदार यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही विभागीय कृषी सहसंचालक जा विचारायला आलोय की आमच्या जो शेतकरी या शेतकऱ्याला मोड आली आहे त्या शेतकऱ्याला बियाणं तर मिळालंच पाहिजे, पण बियाण्याचा जो खर्च आहे पेराचा खर्च आज टीकाकृतीनं पेरणं करतो 1000 रुपये टीकाकृती रोज द्यायला लागते. 500 रुपये बाईची मजुरी आहे, ट्रॅक्टरचा खर्च आहे आणि विषय म्हणजे जे त्याने 15 दिवसाआधी मृग नक्षात पेरणी करतो ते पेरणं लांब झालं तर यावेळेस घटून जातो. ज्याला एकरी 10, 12, 15 क्विंटल सोयाबीनचं स्वप्न पाहणारा शेतकरी त्याला त्याने जर उशिरा पेरणी केली तर 4 किंवा 5, 3 क्विंटल एकरी येतो. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना काय करावं हा जा विचारायला आम्ही आज युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला आम्ही आलेलो आहोत.